नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स सेक्युअर न्यू कन्स्ट्रक्शन ऑर्डर्स वर्थ ₹1,103.56 कोटी फॉर प्रोजेक्ट्स इन गुरुग्राम अँड बेंगलुरू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेडला 2 मेजर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स म्हणजे ऑर्डर मिळाली आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू आहे ₹1,103.56 कोटी रुपये. चला आता बोलूया NCL इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 27 जून 2025 म्हणजे आज सकाळी 10:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, NCL इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या NCL होल्डिंग्स A&S लिमिटेडजवळ या कंपनीचे पहिले 3.27% हिस्सेदारी म्हणजे या कंपनीचे 14,78,978 शेअर होते आणि यानंतर यांनी कंपनीची 0.08% हिस्सेदारी सेल केली आहे, म्हणजे कंपनीचे 34,778 शेअर. आणि मित्रांनो, या विक्री नंतर आता यांची हिस्सेदारी कंपनीमध्ये डिक्रीज होऊन राहिलेली आहे 3.19%. म्हणजे आता यांच्याजवळ कंपनीचे शेअर राहिलेले आहे 14,44,200 शेअर. चला आता बोलूया प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 27 जून 2025 म्हणजे आज सकाळी जवळपास 11:15 वाजता. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या वेद प्रकाश अग्रवाल यांनी यांच्याजवळ कंपनीचे पहिले शेअर होते 2,23,37,398 शेअर, म्हणजे कंपनीची 12.473% हिस्सेदारी. आणि मित्रांनो, यांनी कंपनीची आता 0.007% हिस्सेदारी खरेदी केली, म्हणजे कंपनीचे 12,000 शेअर. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर यांची कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे 12.480%. म्हणजे आता कंपनीचे यांच्याजवळ टोटल नंबर ऑफ शेअर वाढून झाले आहे 2,23,49,398 शेअर. आणि मित्रांनो, जर कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स स्वतःच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करत असेल तर हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. आता आपण बोलूया 360 वॅम अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड, केफिन टेक्नॉलॉजीज आणि PG इलेक्ट्रोप्लास्टबद्दल. तर मित्रांनो, आज तारीख होती 27 जून 2025. तर मित्रांनो, आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये 4 नवीन कंपन्या ॲड झाल्या आहे, ज्यांचे नाव आहे 360 वॅम अंबर एंटरप्राइजेस इंडिया, केफिन टेक्नॉलॉजीज आणि PG इलेक्ट्रोप्लास्ट. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये ॲड होण्यासाठी ते कंपनी पहिले F&O सेगमेंटमध्ये ॲड असायला पाहिजे. म्हणजे मित्रांनो, निफ्टी 50मध्ये ॲड होण्यासाठी कंपनीला F&O सेगमेंटमध्ये ॲड होणे हा एक क्रायटेरिया असतो. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होत असतात त्या कंपनीला जबरदस्तपणे बेनिफिट मिळतात. म्हणजे मित्रांनो,
आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज या 4 कंपन्या फोकसमध्ये होत्या. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड सेक्युअर ऑर्डर फॉर 200 ट्रक्स फ्रॉम इन्स्टंट ट्रान्सपोर्ट. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीला इन्स्टंट ट्रान्सपोर्टकडून 200 ट्रक्स सप्लाय करण्याचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर 6 महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन एक्सपान्शन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने महाराष्ट्राच्या की रिजनमध्ये जसे की मुंबई, पुणे आणि नाशिक अशा शहरांमध्ये आपला बिझनेस वाढवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन लायसन्ससाठी अप्लाय केले आहे. आणि मित्रांनो, असे सेम मूव्ह अडानी पॉवर आणि टॉरेंट पॉवरसुद्धा उचलत आहे. आणि मित्रांनो, यालाच फॉलो करण्यासाठी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने हे ॲप्लिकेशन केले आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स बायज कंट्रोलिंग स्टेक इन कोलंबो डॉकयार्ड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड श्रीलंकन कंपनी कोलंबो डॉकयार्डमध्ये कंट्रोलिंग स्टेक ॲक्वायर करणार आहे. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 51% हिस्सेदारी श्रीलंकन कंपनी डॉकयार्डमध्ये ॲक्वायर करणार आहे 452 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया ICICI बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोर्ड ऑफ ICICI बँक अप्रूव्ज ॲक्विजिशन ऑफ ॲडिशनल स्टेक इन ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडच्या बोर्डने मंजुरी दिली आहे ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये 2% पर्यंतची ॲडिशनल शेअर होल्डिंग म्हणजे आपली हिस्सेदारी 2% पर्यंत वाढवण्याकरिता. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडची ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ही सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.